झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे पोलिसांची मोठी कारवाई. 4 तासांच्या विशेष मोहिमेत लाखोंचा दंड वसूल. अवैध दारू आणि जुगार अड्ड्यांवर छापे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात 24 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 7 ते रात्री 11 या वेळेत धडक मोहीम राबवण्यात आली आहे. या धडक मोहिमेद्वारे अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली असून यामुळे गुन्हेगारांचे धावे दणाणले आहेत. या कारवाईत एकूण 32 आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येऊन एकूण 4,77,50,100 रुपये किमतीची एकूण 540 लिटर गावठी हातभट्टी दारू, रसायन, वॉश, ड्रम व गावठी दारू बनविण्याचे साहित्य हस्तगत करून गावठी दारू जागीच नाश करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत जुगार खेळणाऱ्या एकूण 32 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण 16,050 रुपये किमतीची रोख रक्कम व जुगाराची साधने जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर वाहतूक शाखेने सहभाग घेतला होता. शहरातील मोकळी मैदाने, नदी किनारे आणि शाळा कॉलेजच्या परिसरात उपद्रव करणाऱ्यांवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले होते. भविष्यातही अशाच प्रकारे अचानक मोहिमा राबवून गुंडगिरी आणि अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.